नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टेस्ट नंबर 1 आणि टेस्ट नंबर 2 बघितल्या। आता आपण समोरचे 3 लेक्चर्स जे आहे ते टॉपिक्स वर घेऊ, ठीक आहे ना। तर या टॉपिक मध्ये या लेक्चर मध्ये नकारार्थी वाक्य बनवा, अचूक वाक्य ओळखा, अचूक शब्द ओळखा, क्लोज टेस्ट आणि रिकामी जागा, ठीक आहे। हे 5 टॉपिक्स पाहू। बघा, खालील वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता नकारार्थी वाक्य तयार करा, असे प्रश्न पेपरला येतात। आयबीपीएस विचारते। आता नकारार्थी वाक्य तयार करा, जसं आपण म्हणतो इंग्लिश मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स, मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे। समजा जर मी म्हटलं असेल आय एम हॅपी, आय एम हॅपी म्हणजे मी आनंदी आहे, मी आनंदी आहे। आता याचं निगेटिव्ह करा बरं। बऱ्याचदा काय होते, मुलांना असं वाटते की नॉट लावला की निगेटिव्ह होऊन जाते बुवा, म्हणजे आय एम हॅपीचं आय एम नॉट हॅपी असं करून देतो आपण, आणि मी आनंदी आहे, मी आनंदी नाही, मी आनंदी नाही। बघा, इथे हे निगेटिव्ह झालं, पण आपल्याला ऍक्च्युली निगेटिव्ह वाक्य जेव्हा करतो तेव्हा वाक्यांचा जो अर्थ आहे तो नाही बदलला पाहिजे, तो सेम राहायला पाहिजे। म्हणजेच काय म्हणतो, खालील वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता, म्हणजे वाक्याचा अर्थ नाही चेंज झाला पाहिजे, आणि मग निगेटिव्ह करा। मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असते, जो शब्द आहे त्या शब्दाचा, त्या वाक्यात जो शब्द आहे मेन शब्द, त्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा असते, आणि क्रियापद पण बऱ्याच वेळा आपल्याला विरुद्धार्थी लिहावं लागतं। ते बघा सोपं असते, फक्त ते शिकून घेणं, सराव करणं गरजेचं आहे। अशा असंख्य वाक्यांचा तुम्हाला सराव करायचा आहे। आय एम हॅपी, या हॅपीचं अनहॅपी करा, किंवा याच्या विरुद्ध सॅड होते। आय एम हॅपी याचं निगेटिव्ह कसं कराल, आय एम नॉट सॅड, आय एम हॅपी, आय एम नॉट सॅड, म्हणजे मी हॅपी आहे, आनंदी आहे, म्हणजे मी सॅड नाही आहे। जर मी म्हटलं मी आनंदी आहे म्हणजे काय, मी दुःखी नाही आहे, मी दुःखी नाही, म्हणजे आनंदीचं विरुद्ध आपण दुःखी केलं, आहेचं विरुद्ध हे आपण नाही केलं, बरोबर आहे। म्हणजे आय एम हॅपी, आय एम नॉट हॅपी नाही, आय एम नॉट सॅड, मी दुःखी, मी आनंदी आहे म्हणजे मी दुःखी नाही, असे प्रश्न पेपरला येतात। बघा, एक वाक्य घ्या की खालील वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता नकारार्थी वाक्य लिहा, आणि वाक्य कोणतं आहे, त्याने आज सकाळी ग्रामसभेला सुचविलेली कल्पना चांगली आहे। आता त्याने आज सकाळी ग्रामसभेत सुचविलेली कल्पना, आता ही जी आहे ना, त्याने आज सकाळी ग्रामसभेत, त्याने आज सकाळी ग्रामसभेत, हे वाक्य 5ही ऑप्शन्स मध्ये कॉमन आहे, बरोबर आहे। म्हणून मग ते परत परत नाही म्हणायचं, त्याने आज सकाळी ग्रामसभेत सुचविलेली कल्पना चांगली आहे, सुचविलेली कल्पना चांगली आहे। चांगलीच वाईट करा आणि आहेच नाही करा। त्याने आज ग्रामसभेत सुचविलेली कल्पना वाईट नाही, कल्पना वाईट आहे नाही, वाईट नाही, ही ग्रामसभेत कल्पना बरोबर नाही, चुकीची नाही, सुचवली चांगली आहे, चुकीची नाही किंवा वाईट नाही। ग्रामसभेत त्याने आज ग्रामसभेत ही इथे ही नाही पाहिजे, त्याने आज सकाळी ग्रामसभेत ही कल्पना वाईट नाही, चूक, चांगली नाही, चूक, कल्पना वाईट आहे, वाईट आहे पण नाही, कल्पना चुकीची नाही म्हणजे बरोबर आहे, चांगली आहे, चुकीची नाही, समजलं ना। इथे ऍक्च्युली वाईट जर असतं, हा जो ही नसता ना, तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं। कदाचित हा प्रिंट मिस्टेक असेल तर हे वाक्य बरोबर आहे, जर प्रिंट मिस्टेक असेल तर हे वाक्य बरोबर आहे, आणि जर इथे ही पाहिजेच असते तर मग हे वाक्य चुकीचं आहे, ठीक आहे ना। त्याने सुचविलेली कल्पना वाईट नाही, जर इथे ही खरोखर असेल तर वाक्य चुकीचं आहे, आणि जर ही नसेल तर ते वाक्य बरोबर आहे, ठीक आहे। किंवा मग हेही बरोबर आहे, चुकीचे नाही बुवा, म्हणजे चांगली आहे, वाईट नाही आहे, असा अर्थ। तर हे या सर्व प्रश्नांचा सराव तुमचा या कोर्समध्ये होईल। हा कोर्स आपल्या ॲपमध्ये आहे। या कोर्स सोबतच बघा, ही टेस्ट सिरीज पण आहे। आता ऍक्च्युली ही टेस्ट सिरीज आयबीपीएस मराठीसाठी आहे। इथे 25 प्रश्न तुम्हाला असेल, पण तुम्हाला महावितरणसाठी 20 प्रश्न येणार। 20 काय 25 काय, मटेरियल तेच आहे, आयबीपीएस एकच आहे, आणि म्हणून ही आदिवासी एक्झामसाठी पण आणि कोणत्याही आयबीपीएस साठी सुद्धा
किंवा तुम्हाला पण इंजिनिअरिंगला हे लागू होईल. आणि क्वेश्चन बँक दिलेली आहे, म्हणजे जवळपास ज्या प्रश्नांचा सराव मला तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही सराव इथे करू शकता. इथे 2000 प्रश्नांचा सराव तुम्हाला मिळेल. सोबतच हे ई बुक आहे, ई बुक पण आहे आपल्या ॲपवर आणि स्टॉलवर पण पुस्तकं ठेवलेले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी पुस्तक मिळते. आणि आता कुठे मिळेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता, ठीक आहे ना. तर या पुस्तकामध्ये जे ई बुक आहे, या ई बुकमध्ये वेळोवेळी मटेरियल अपलोड होत राहते. तर जर तुमच्यापर्यंत पुस्तक नाही पोहोचलं, ही प्रिंट कॉपी नाही पोहोचली, ही प्रिंट जर नाही पोहोचली असेल किंवा तुमच्या शहरामधून संपलेली असेल, शिल्लक राहिलेली नसेल, तर तुम्ही ई बुक सुद्धा घेऊ शकता. ई बुकचे फायदे असे आहे की ई बुकमध्ये आपल्याला अपडेटेड कंटेंट सुद्धा बघायला मिळतो, ठीक आहे. असो, आता आपण बाजारातून विकत आणलेल्या चैनीच्या वस्तू महाग असतात. आता हे जी वाक्य आहे, आपण बाजारातून आणलेल्या चैनीच्या वस्तू, इथपर्यंत वाक्य सेमच आहे ना, बघा सेमच आहे. म्हणून फक्त वस्तू पकडायचं म्हणजे आपलं वाक्य शॉर्ट होऊन जाते. वस्तू महाग असतात, वस्तू महाग नसतात. मग वस्तू महाग असतात, वस्तू स्वस्त नसतात. महागला काय केलं आपण, स्वस्त केलं, आणि असतातला आपण नसतात केलं. पहा कुठं आहे वाक्य, स्वस्त नसतात, स्वस्त नसतात. म्हणजे आपण बाजारातून विकत आणलेल्या चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. म्हणजे निगेटिव्ह वाक्य असं बनवायचं असते. तो जो शब्द आहे मेन, तो त्याचा निगेटिव्ह पाहायचो आणि क्रियापद सुद्धा आपण निगेटिव्ह करायचं असते. बघा आपण हे क्रियापद जे आहे असतात तर नसतात केलं, ठीक आहे. आणि ऍडजेक्टिव्हचं आपण हे केलं, विरुद्ध केलं. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. आता भारतीय क्रिकेट संघ, संघ तर कॉमनच आहे ना. विजयी झाला म्हणजे विजयीचं काय होते, पराभूत, पराभूत. आणि झालाचं झाला नाही, पराभूत झाला नाही, पराभूत झाला. कसं करणार वाक्य, भारतीय क्रिकेट संघ पराभूत झाला नाही, पराभूत झाला नाही. म्हणजे इथे सगळं दडपडल्यापेक्षा आपल्याला एक्झॅक्ट मुळावर घाव करायचा आहे की बा हे उत्तर बरोबर आहे, ठीक आहे. कारण अशी पराभूत झाला, पराभव झाला, पराभूत झाला, विजयी होणार नाही, असेही वाक्य तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते देतील ऑप्शनमध्ये. परंतु आपल्याला एक्झॅक्ट मेन गोष्ट पाहायची, पकडायची, ठीक आहे ना. चलो, तुम्ही सगळ्यांशी चांगले बोलावे. आता कॉमन वाक्य, तुम्ही सगळ्यांशी चांगले बोलावे, चांगले बोलावे, चांगलेचं वाईट, बोलावेचं बोलू नका, बोलू नये किंवा बोलू नका. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला, वाईट बोलू नका. तुम्ही सगळ्यांशी नीट बोला का नाही, बोलू नका का नाही, चांगले बोलू नका का नाही, वाईट बोलू नका. बघा वाईट बोलू नका, पहिलं चांगल्याचं वाईट केलं आणि बोलाचं बोलू नका करा. सोपं आहे हे. फक्त एवढंच की ते समजलं पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा पेपर देतो कोणताही, तेव्हा आपल्याला ते समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी तुम्हाला असे, आता इथे 5 वाक्य जर आणले असेल तर तुम्हाला त्याचे 50 वाक्य 100 वाक्य वाचावे लागतील. त्याचा सराव करावा लागेल, ठीक आहे. कारण काही प्रश्न खूप कठीण असतात, म्हणजे हे ठीक आहे, पण काही प्रश्न याच्यापेक्षा किचकट असतात. मग तेही आपल्याला समजले पाहिजे, ठीक आहे ना. टॉपिक कोणताही असो, प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे, प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे, दुःख मानू नये. दुःख मानावे का नाही, दुःख मानू नये. कोणत्याही गोष्टीचे सुख दुःख, आता बघा इथे प्रत्येकला पण ऑप्शन आहे, कोणत्याही. फक्त गोष्टीचे तोच आहे, सुखाचं दुःख झालं, मानावेचं मानू नये केलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत सुख मानावे. आता आपण जेव्हा कोणती गोष्ट आपण आयुष्य जगताना कोणत्याही गोष्टीत आपण काय म्हणतो, अरे यार मला हे दुःख, हे मला नापास झालो, मी पराजयी झालो, मला हे समजलं नाही, दुःख झालं नाही. सुख माना. जर सक्सेस मिळालं तर सक्सेसफुल हवं, जर नाही मिळालं तर आपल्याला अनुभव आला ना, अनुभव आला. पेपर कसा असतो, काय काय करायला पाहिजे, आता आपण ते चूक दुरुस्त करू, ठीक आहे ना, असं असते. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत सुख मानावे, म्हणजे कोणत्याही गोष्टीत दुःख मानू नये. हे झाले 5 वाक्य, 5 प्रश्न. कशावर, तर वाक्य नकारार्थीकरावर आपण जे सराव घेतलेले आहेत किंवा हे जे बुक आहे, पुस्तक आहे, यात भरपूर प्रश्न उपलब्ध आहे. आणि खास करून ई बुकमध्ये जास्तीत जास्त नवीन प्रश्न आपण अपलोड केलेले आहेत. कारण हार्ड कॉपी जी आहे, हार्ड कॉपी तर तेवढीच असते ना, तुम्हाला मिळाली ती, पण सॉफ्ट कॉपीमध्ये अपडेट होत राहते वेळोवेळी, ठीक आहे ना. म्हणून आता जर तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल, सॉफ्ट कॉपी मागवू शकता, घेऊ शकता, ॲपवरच आहे. आता खालील वाक्य
विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. अचूक वाक्य ओळखा. आता तो टॉपिक संपला. आता टॉपिक लागला आपला अचूक वाक्य ओळखा. आता अचूक वाक्य ओळखा म्हणजे नेमकं काय, तर एखादं वाक्य दिलं असेल तर ते बघा, चूक आणि चूकचं ऑपोजिट काय ते अचूक. चुकीचं नाही ओळखायचं आहे, अचूक ओळखायचं आहे, म्हणजे बरोबर वाक्य ओळखायचं आहे. आता हे जे आहे ABCDE हे 5 वाक्य आहे, यापैकी अचूक वाक्य ओळखा. किंवा कधी कधी या अचूक वाक्य ओळखाच्या ऐवजी शुद्ध वाक्य ओळखा असंही येते. शुद्ध वाक्य, भाषा कोणतीही भाषा शुद्ध अशुद्ध नसते, वाक्य शुद्ध अशुद्ध असते, शब्द शुद्ध अशुद्ध असते. ठीक आहे ना. आणि म्हणून अचूक वाक्य ओळखा तर तुम्हाला सरळ सरळ एक तर त्या वाक्यामध्ये कोणता तरी शब्द चुकीचा आलेला असेल, किंवा त्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं असेल, किंवा त्या वाक्याचा सेन्सच चुकीचा असेल. ठीक आहे ना. तर बघू आता आपण. महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आता जे पुण्याचे जे गावरानी लोक आहे ते लोक पासनं म्हणतात. गावरानी म्हटल्यापेक्षा जे खेड्यापाड्यातले लोक आहेत, किंवा जे स्वतःला खूपच वेगळे समजतात. हा, मी सकाळपासून वाट पाहून राहिलो. पासनं नाही, मी सकाळपासून वाट पाहून राहिलो. मी सकाळपासनं नाही, मी कालपासनं नाही, मी 2 वर्षापासनं नाही, पासून. ठीक आहे. पासून म्हणजे प्रमाण भाषेमध्ये ते पासनं घालतात, तर हे चुकीचं आहे. पासून म्हणायचं. आपली प्रमाण भाषा पासून आहे आणि पासनं हे वाक्य चूक. ओके, चूक. आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीबाबत महाराष्ट्राचे नाव सत्र नाही सर्वत्र आदराने घेतले जाते. नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम पाहिजे. विपरीत परिणाम, वितरित नाही. म्हणजे हे तिन्ही चुकले, ABC तिन्ही चुकले. उद्योगाबाबतच पायाभूत सुविधांची निर्मितीमध्ये आज महाराष्ट्र दिशादर्शक काम करत आहे. उद्योगासोबतच पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आज महाराष्ट्र दिशादर्शक काम करत आहे. आपल्या राज्याला भारताचे विकास इंधन म्हटलं जाते. बरोबर. हे इथे सुद्धा प्रॉब्लेम येतो. सुविधांची नाही, सुविधांच्या निर्मितीसाठी आहे ना, निर्मितीमध्ये आहे ना. म्हणून पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये, हा, पायाभूत सुविधांची निर्मितीमध्ये नाही. कोणी भरपूरच अलग बोलतात. म्हणजे ते ॲक्च्युली चांगले बोलायचा प्रयत्न करतात. म्हणजे आम्ही खूप वेगळं आहोत, आम्ही तुमच्यासारखे नाही, गावाखेड्यातल्या लोकांसारखी, आम्ही शहरातले माणसं आहोत. मग ते काही बोलतात. अरे बाबा, शहरातली जरी माणसं असाल पण तुम्ही प्रमाण भाषा बोला ना, त्याच्यात तुम्ही संशोधन करता. ठीक आहे. असो तर भाषा कोणतीही असो, ॲक्च्युली भाषा ही संवादाचे माध्यम आहे. मग ती गावातली असो की शहरातली असो की कशीही असो, पुस्तकातली असो, संवाद होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातही काही लोक गावातल्या खेड्यातल्या लोकांना खूपच कमी समजतात. त्यांच्या भाषेवर ते बोलतात. काही गावंढळ लोक आहेत, गावरानी लोक आहेत असे म्हणतात. परंतु मित्रांनो, तो जर गावातला एखादा वऱ्हाडी बोलत असेल तर ते शुद्ध वऱ्हाडी आहे. ती लँग्वेज आहे, तिला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तिच्यामध्ये साहित्य निर्माण होते त्या भाषेमध्ये, आणि म्हणून ती वाईट नाही आहे. हां, प्रमाण भाषा वेगळी, पुस्तकी भाषा प्रमाण भाषा आहे. परंतु आपल्या बोलीभाषा बोललो पाहिजे आणि भाषेवरून कोणालाही नाव बोटो ठेवले नाही पाहिजे. बस फक्त मला एवढंच म्हणायचं आहे ॲक्च्युली. ठीक आहे. असो, आता इथे 4 ठिकाणी चूक आहे, इथे हे वाक्य बरोबर आहे, इथे काही चूक नाही आहे. अचूक वाक्य ओळखा किंवा शुद्ध वाक्य ओळखा. माती स्वतः पोषण मूल्यांची साखळी चालवते. मूल्यांची, पोषण मू असा पाहिजे. ठीक आहे. मूल्य कधीही बघा, मूल्य असंच लिहितो आपण. खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची अंगभूत क्षमता नष्ट होते. शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, मुसळधार पाऊस, धूप. शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, मुसळधार पाऊस, इथे कॉमा पाहिजे होता, हे चुकलं. नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील. नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील. म्हणजे हे वाक्य वाटून राहिलं बरोबर. माती सजीव आहे ना, सजीव शब्द हा असा पाहिजे असतो, सजीव असा पाहिजे असतो, लक्ष द्या. ठीक आहे. म्हणजे हे पण चूक.
इथं तो कॉमन हे नाही आहे, इथे बहुतेक बेसुमारचा सू असा पाहिजे आणि हे चूक. हे बरोबर आहे. नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील. बरोबर. नंतर बघा, कोणत्याही लोकशाहीत लोकशाहीत तो शब्द एकच आहे, सार्वभौम. सार्वभौम सत्ता ही लोकांकडे असते. बरोबर. चूक आहे. समजा हे चूक, इथं सार्वभौम पाहिजे. राज्यात प्रथमच मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या मतदारांची संख्या पाहिजे. संख्या. चूक. हे पण वाक्य चूक आहे. भारतीय कसं लिहितो आपण? भारतीय आपण भारतीय असं लिहायला पाहिजे. ठीक आहे ना, तो चुकायचा आहे. कृषी नाही, कृषी असतो. आता हा कृषी जुना आहे, हा कृषी नवीन आहे. हा कृषी संस्कृत मधला आहे. संस्कृतातले शब्द जेव्हा इकडे आले मराठीमध्ये, तेव्हा मराठी मंडळाने काय केलं, ही जी इकार आहे ही मोठी केली. प्रत्येकांची इकार मोठी केली ॲक्च्युली. जसं कवी हा संस्कृत मधला आहे, पण मराठीतला कवी हा आहे. हा बरोबर आहे. कृषी हा संस्कृतातला बरोबर आहे, मराठीतला हा कृषी बरोबर आहे. का बरं? कारण इथे जो शेवटी आलेले वेलांटी आहे ती कॅपिटल केलेली आहे या मराठी महामंडळाने. ठीक आहे ना, त्यांचे नियम आपल्याला लागू होते. म्हणजे हे चूक. हे पहा बरोबर. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचे समाधान करून कधी सुटणार आहे? संविधानासमोर सारेजण समान आहेत. कोणी रंग नाही, रंक. कोणी रंक नाही, कोणी राव नाही. हे चुकीचं आहे. म्हणजे डी करेक्ट आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचे समाधान करून कधी सुटणार आहे? तर क्वेश्चन मार्क पाहिजे होता. ठीक आहे, संपला विषय. ते वाक्य बरोबर आहे. जोवर सामान्य पाहिजे. जोवर सामान्य माणूस भुकेने पाहिजे. भुकेने म्हणजे वाक्य चुकीचं आहे. भुके विरुद्धचे युद्ध नाही, युद्ध पाहिजे होतं म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे बघा, विचार कसा करायचा. असे प्रश्न जेव्हा आपण सोडवतो तेव्हा विचार कसा करायचा हे तुम्हाला मी सांगून राहिलो की एक एक शब्द, एक एक वाक्य तोलून मापून वाचायचं असते. तुम्ही जर फास्ट वाचलं ना समजणार नाही, ते आरामात वाचा, मग बरोबर समजते. आणि असे सेम प्रश्न पेपरला येतात. आपण एक्झॅक्ट IBPSच्या परीक्षेला IBPS पॅटर्न फॉलो करतो, TCSच्या पेपरला TCSचा पॅटर्न फॉलो करतो. आपला TCSचा कोर्स वेगळा आहे, IBPSचा कोर्स वेगळा आहे. मार्केटमध्ये जर कोणी आपण मटेरियल पाहतो TCS IBPS चला एकच, असं नसते. त्यांची डेप्थ वेगळी आहे. दोन लोकांची डेप्थ वेगळी आहे. IBPSची वेगळी आहे, TCSची वेगळी आहे. ठीक आहे, तो मुद्दा समजला पाहिजे आपल्याला. बुके विरुद्धच्या लढ्याचे सौंदर्यशास्त्रज्ञ इथे पण चुकलं. अन्न सुरक्षेचा अधिकार मूलभूत असून या संदर्भातल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. बरोबर आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात कोणाची जिंदगी बर्बाद होऊ नये. गहन वाक्य आहे. ठीक आहे ना, हे वाक्य करेक्ट आहे. डी वाक्य करेक्ट आहे. आणि हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये अभ्यास करायला मिळेल, या ईबुकमध्ये आणि हार्ड कॉपीमध्ये सुद्धा. ठीक आहे ना. क्वेश्चन बँक तुम्ही सुद्धा घेऊ शकता. प्रश्न म्हणजे उत्तर काढण्यासाठी, सराव करण्यासाठी. सराव खूप गरजेचा असतो. हे टॉपिक्स हे 4-5 प्रश्नांना सराव होणार नाही. जी मुलं खरोखर ज्या मुलांना लागायचं आहे ते 10 मार्क जे आहे मराठीला ते जर कमवायचे असतील, 20 प्रश्न असतात, रिस्क घेता येत नाही. यामधून 1 मार्काने जरी निकाल लागला नाही आपला, हुकला, तर ती खूप मोठी रिस्क राहील आपली. आणि म्हणून 10 मार्क्स हे तुमची लाईफ बदलू शकते. तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे ना. कारण प्रोफेशनल नॉलेज आहे, FT आहे, रिझनिंग आहे, तुम्हाला येऊन जाते. पण मराठीसाठी सरावच गरजेचा असतो. आणि सरावासाठी आपल्याकडे कोर्सही आहे, टेस्ट सिरीजही आहे, अजून ईबुक सुद्धा आहे आणि क्वेश्चन बँक सुद्धा आहे. 4ही मटेरियल वेगवेगळे आहे. ठीक आहे. अचूक शब्द. आता अचूक शब्द बघा बरं. पेपर तुम्हाला असे प्रश्न दिसेल पाहायला. पेपर 29 तारखेला, 29 डिसेंबरला पेपर आहे आणि 11 जानेवारीला पेपर आहे. ठीक आहे.
आपण पहिले टेस्ट घेतली, टेस्ट नंबर 1, टेस्ट नंबर 2, आता हा तिसरा लेक्चर आहे, चौथा होईल आणि मग 5वा होईल. ठीक आहे ना. 5वा आपण व्होकॅब्युलरीवर घेऊ, 3 आणि 4 आपण या कंटेंटवर घेऊ. पण देऊन किती देणार आहे. ठीक आहे ना. तुम्हाला त्या ह्या जो कंटेंट आहे आपल्या ॲपवर त्यात तुम्हाला असंख्य मिळेल, तो समुद्रच आहे प्रश्नांचा, आणि म्हणून तो सराव गरजेचा आहे. ठीक आहे ना. चलो, रिकाम्या जागी खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आता रिकाम्या जागा पडलेल्या लाडूवर हा इथे असं करायचं. ठीक आहे, स्पेस नाही पाहिजे. सर्व मुंग्यांनी ताव मारला. कोपऱ्यात कोणता शब्द बरोबर आहे. कोपऱ्यात. म्हणजे असे शब्द बरोबर येतात. म्हणजे कधी कधी एक सोपा प्रश्न दिला जातो, हा प्रश्न सोपा आहे, समजून जाते की बघ कोपऱ्यात तर नाही आहे, किपऱ्यात पण नाही आहे, कोपऱ्यात पण नाही, कोपऱ्यात. ठीक आहे ना. कोपऱ्यात पडलेला लाडू. आता बघा, रिकाम्या जागी खालील शुद्ध शब्द कोणता. जो नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या डोक्यावर नेहमी लक्ष्मीचा काय असते. वरद हस्त. हा शब्द माहीत असला पाहिजे आपल्याला. हा शब्द जर माहीत नसेल तर मग समजत नाही काही. शब्द माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि असेच मराठीतले भरपूर म्हणजे ऑलमोस्ट शब्द आपल्याला माहीत असले पाहिजे, कारण पेपरला कोणता शब्द येईल सांगता येत नाही. ठीक आहे. आणि म्हणून बघा, वरद हस्त. ठीक आहे, असणं आवश्यक आहे. म्हणजे आशीर्वाद, वरद हस्त वगैरे. रिकाम्या जागी शब्द लिहा. चोरांना आपले काय लिहाल. दुष्कृत्य लिहायचं आहे. मग का दुष्कृत्य हे आहे का. नाही, दुष्कृत्य हा शब्द आहे. दुष्कृत्य म्हणजे हा दू चुकीचा आहे एक ठिकाणी. दुष्कृत्य असाच पाहिजे, हा दू नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकेका शब्दाची पारख असली पाहिजे. आणि हे पारख कधी होते, जर तुम्ही न्यूजपेपरचा बघा. न्यूजपेपर आहे हा, समजा चलोक सत्ता आहे. आता काय म्हणते, एक देश एक निवडणूक नको. कारण आता हा लेख आहे, आता मी वाचूनच राहिलो. हा लेख वाचायचा. वाचल्याने काय होते, आपल्याला बऱ्यापैकी शब्दांची ओळख होते तयार. ठीक आहे ना. आपण म्हणतो अरे हा शब्द आपण कधी पाहिलाच नाही, तर तो डोळ्याकडून जातो. आणि तो जर 4-5 वेळा गेला तर त्याचा स्पेलिंग कसा आहे, तो लिहितो कसा, तो लिहिल्या कसा जातो, आपल्याला समजते. ठीक आहे. आणि समजल्यानंतर इथे कोणतेही प्रश्न येऊ. आता नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात, आता नुकत्याच लिहायचं की नुसत्याच लिहायचं की नसत्याच लिहायचं की नसती लिहायचं. आता हा समजा वाक्य, हे समजा प्रश्न आला की बा रिकामी जागा झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले. आता इथे आहे रिकामी जागा. ऑप्शन्स आहे तुम्हाला नुकत्याच, नुसत्याच, नुसत्या, नुसती का अजून काही. तर नुकत्याच म्हणजे आता अलीकडे. हा शब्दसाठा जो आहे हा इथून पूर्ण करायचा असतो. याचं काही असं कोणतं पर्टिक्युलर बुक नाही आहे. आपल्या बुकमध्ये आहे, भरपूर शब्द दिलेले आहे, चुकीचा कोणता बरोबर कोणता हे सांगितलेलं आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्त तुमचं वाचन जर चांगलं असेल, दांडगं असेल, तर हे प्रश्न सहज तुम्हाला समजू शकतात. ठीक आहे ना. याचा सराव सुद्धा आपण चांगला घेतलेला आहे. आता खालील दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला शब्द पर्याय, म्हणजे स्पेलिंग जे आहे, शब्दलेखन जे आहे चुकीचं आहे. आता कोणतं, तर ऋषिकन्या. आता बघा, ऋषी आपण ऍक्च्युली असा लिहितो, परंतु हा जो ऋषी आहे हा संस्कृतातला आहे. पण ऋषी जेव्हा कन्या लिहितो आपण तेव्हा मात्र हे कन्या बरोबर आहे. कलाकृती बरोबर आहे, कारण शेवटी जो आला तो दीर्घच असतो. विधिलिखित, जेव्हा आपण विधी लिहितो, विधी शब्द लिहितो तेव्हा विधी असा लिहितो. साम्राज्य बरोबर आहे. सह्याद्री. आता कोणी काय म्हणते, सह्याद्री. बा तुम्ही पहा ना, बरेच जण बोलताना सह्याद्री पर्वत, सह्याद्री रेडी, सह्याद्री पर्वत पण नाही, रेडी सह्याद्री पण नाही, सह्याद्री, फक्त सह्याद्री. काय लिहायचं, सह्याद्री. इथे सह्याद्री, त्याच्यावर अनुस्वार त्याचं काम नाही. सह्याद्री नाही, सह्याद्री बरोबर आहे. मग चुकलं कुठे, तर चूक इथे आहे विधिलिखित मध्ये. कारण बघा, जेव्हा आपण नुसतं विधी लिहितो, हा शब्द जेव्हा विधी लिहितो असा, तेव्हा आपण शब्द असा लिहितो विधी, कारण तो शब्द शेवटचा आहे ना.
शेवटचा आहे म्हणून तो दीर्घ आहे. पण जेव्हा आपण विधी सोबत काहीतरी शब्द लिहितो, विधिमान्य, विधिमान्य, विधी, विधिवत किंवा विधी लिखित, विधी लिखित, तेव्हा हा धी ऱ्हस्व पाहिजे असतो. विधी सिंगल लिहा असं लिहा, हा ऱ्हस्व इथे कधी कधी चालतो जेव्हा त्या समोर काहीतरी असेल तर. जसं आपण गरीब जर पाहिलं, गरीब, गरीब असं लिहितो आपण गरीब. पण जर गरीबाला लिहिलं तर मात्र गरीबाला, किंवा गरिबी जरी लिहिलं गरिबी तरी तो असा लिहायचा असतो गरिबी. गरीब कसा लिहाल, हा री कॅपिटल आहे, दीर्घ आहे, आणि गरिबी म्हटलं री हा ऱ्हस्व आहे. तर हे ऑब्झर्वेशन असते, याचे नियम पण आहे. पण किती नियम शिकाल तुम्ही, ते मॅट होऊन जाल हे सगळं नियम शिकून. म्हणून नियम नाही शिकायचे. नियम माझ्या गेलो ना तर एक पुस्तक नियमाचंच आहे, मग कसं कराल. मग याच्यावर उपाय तोच आहे, वाचन वाढवा. ते दोन फायदे आहेत. वाचन वाढवल्यानं शब्द तुम्हाला समजेल आणि नॉलेज पण येईल. एक पुस्तक जरी वाचलं ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की वाचाल तर वाचाल, त्या गोष्टीचा अर्थ खूप गहन आहे. इतकाच नाही वाचाल तर वाचाल बुवा, वाचाल तर वाचाल, तुम्ही तुमच्या आयुष्यातून वाचाल. भरपूर चुकीचे पावलं उचलताना वाचाल, तुम्ही चुकीचा निर्णय घेताना वाचाल, तुम्ही बरबाद होताना वाचाल. म्हणजे वाचनाचे फायदे बरेच आहे. इथे फायदा होतो आपल्या परीक्षेला, आणि वाचनाने आपलं डोकं समृद्ध होते, आयुष्य समृद्ध होते, ते वाचा. म्हणून वाचन गरजेचं आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून हे शब्द माहीत असले पाहिजे. जसं वडील लिहितो, वडील असा लिहितो वडील, पण जेव्हा आपण वडिलाला लिहितो, वडिलाला, तेव्हा आपण असं लिहितो वडिलाला, वडिलांना, वडिलाला, वडिलांचे, ठीक आहे. वी नाही लिहित, व व म्हणजे डीचा डी असा लिहितो, ते जर प्रपोजिशन असेल तर असा लिहितो. हे नियम आहे, हे समजलंच पाहिजे. सगळे नियम आपण सांगितलेले शिकवलेले आहे ॲक्च्युली, ठीक आहे. हे पुस्तकात पण या नियमाचं बरोच आपण सांगितलेलं आहे, बरंच सांगितलेलं आहे, बरंच लिहून दिलेले आहे. म्हणजे कोणता शब्द कसा लिहायचा, शब्द चुकीचा कोणता, बरोबर कोणता, ठीक आहे. चुकीचे वाक्य कोणते, वाक्य ओळखायचे कसे, हे सगळं सांगितलेलं आहे. त्या सराव म्हणजे प्रश्नसंग्रहाचं पुस्तक आहे ते, ह्यात सगळे प्रश्नच आहे, ठीक आहे ना. नेक्स्ट जेव्हा येईल समजा आवृत्ती, त्यामध्ये काही एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करू, ज्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी. आता बघा, इथे कंटेंट बघा काय काय. हा कंटेंट बघा, हा कंटेंट पेपरला येतो. शुद्ध लेखनाचे नियम, मराठी प्रमाण लेखन, वाक्यांचा क्रम, अशुद्ध शब्दांचे वाक्य, अचूक शब्द, नकारार्थी वाक्य, रिकाम्या जागा, वाक्यात सुधारणा करा, क्लोज टेस्ट किंवा वाक्याचा चुकीचा भाग, शब्दयोजना, विरामचिन्हे, शब्द सूक्ष्म अर्थछटा, वाक्प्रचार, म्हणी, उतारे, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूह, लिंग, वचन, साहित्यविषयक माहिती, अलंकारिक शब्द, सराव प्रश्न, हे सगळं करावं लागतं. याच्यातून आपल्याला 10 मार्क्स कमवायचे असतात. म्हणजे 20 प्रश्न याच्यातून येतात आपल्याला. अजून कोणती एक्झाम असेल, आदिवासी आहे किंवा आणखी कोणती आहे, त्यामध्ये 25 प्रश्न असतात, त्या 50 मार्कांसाठी असतात, ठीक आहे. असो, सराव गरजेचा आहे. आता क्लोज टेस्ट कसे आहे, क्लोज टेस्ट तर हे बऱ्याचदा बघितलेलं आहे आपण. क्लोज टेस्ट म्हणजे काय असते, हे 5 मार्कांना असते. ह्याचा सराव जेवढा जास्त कराल तेवढं तुम्हाला समजते. हे घेतलेलं आहे आपण, हे तरी पोहून घ्या आपण प्रश्न हा. उपमुख्यमंत्री पद जसे रिकामी जागा पद नाही, तसेच पालकमंत्री पदाचेही आहे. म्हणजे पालकमंत्री असं काही संवैधानिक पद नाही आहे. उपमुख्यमंत्री, उपपंतप्रधान हे सुद्धा संवैधानिक पद नाही आहे. ते फक्त राजकीय सोय व्हावी म्हणून करून दिलं की बा अलायन्सचं सरकार बनण्याचं काम पडलं तर मी मुख्यमंत्री, तू उपमुख्यमंत्री, ठीक आहे. असं ते काही घटनात्मक पद नाही. उपमुख्यमंत्री पद जसे घटनात्मक पद नाही, तसेच पालकमंत्री पदाचे सुद्धा आहे. घटनाबाह्य नाही असं नाही, शासकीय प्रशासकीय नाही. तर ही सरकारची सोय म्हणून, सरकारची एक नियोजित नाही, आयोजित नाही, सरकारी नाही, गैरसोय, हां प्रशासकीय सोय म्हणून. म्हणजे पालकमंत्री पद कसं आहे म्हणते, जसं उपमुख्यमंत्री पद आहे, म्हणजे जसं उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाही बुवा, तसंच पालकमंत्री पदाचं आहे. ते तो एक प्रशासकीय सोय म्हणून असते. सरकार आणि जिल्हा प्रशासनात रिकामी जागा म्हणून पालकमंत्री जबाबदारी पार पाडते. हे सरकार, हे जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करते. तर दुवा म्हणून म्हणजे सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा दुवा म्हणून
पालकमंत्री जबाबदारी पार पाडतो. जिल्ह्यातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाते. तर ते आता कोणाला बनवतो समजा, ठीक आहे, किंवा जिल्ह्याबाहेरचाही असते एखाद्या वेळेस. पण कधी कधी रिकामी जागा जिल्ह्यातील मंत्र्याकडे ही जबाबदारी, म्हणजे बघा बाहेरच्या जिल्ह्यातील, गावातील नाही, विदेशातील नाही, अंतर्गत, कधी कधी बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ही जबाबदारी सोपवली जाते. पालकमंत्री पद हे प्रशासकीय तसेच व्यावहारिक, वैचारिक, राजकीय, सामाजिक, राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असतात. आता हे जे मी लिहिलं हे सहज का बरं लिहिलं? कारण ते वाचलेलं आहे मी कुठेतरी, आणि वाचलेलं असेल ते तुमच्यासाठी प्रश्न करून त्याचं आणलेलं असेल तर ते सहज समजेल. पण जेव्हा तुमचं वाचन राहील तेव्हा नेमका शब्द लावायचा कोणता त्या 5 ऑप्शन्सपैकी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळेल. ठीक आहे ना. चलो, इथे बघा, रिकामी जागा पुरेपूर जाण असलेली सध्याची तरुण मंडळी तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास, आता इथे काय म्हटलेलं आहे, विज्ञानाची जाण असलेला का, समाजाची, तंत्रज्ञानाची, मोबाईलची का अभ्यासाची? नाही, तंत्रज्ञानाची जाण असलेला माणूस. तंत्रज्ञानाबद्दल बोलून राहिलो आपण, तंत्रज्ञानाचा वापर करतो म्हणजेच काय, काही तिथे तंत्रज्ञानाची, बघा विज्ञानाची जर म्हटलं तर सगळ्यांनाच आहे. तंत्रज्ञानाची पुरेपूर जाण असलेली, आता विज्ञान, लाईट लावतो आपण, बटन बंद केली, झालं, लागलं लाईट, सुरू झाला, बंद झाला, हे काही त्यात काही सायन्स नाही आहे, म्हणजे सायन्स म्हणतो त्यात काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, मंत्र्यांनी मारला लागत. पण जेव्हा तंत्रज्ञान हाताळतो, कोणता मोबाईल हाताळतो आपण, सॉफ्टवेअर हाताळतो एखादं, तेव्हा त्याला स्किल लागते. आणि म्हणून तंत्रज्ञानाची पुरेपूर जाण असलेली सध्याची तरुण मंडळी तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास, रिकामी जागा, अभ्यास, काम आणि प्रयत्नांच्या आधारे, अभ्यास, संधी किंवा कृती, दोनपैकी एक येईल, तंत्र नाही, विकास नाही, संधी जास्त येईल समजा कृती म्हटल्यापेक्षा, कारण प्रयत्न म्हणजेच कृती आलं, अभ्यास म्हणजे कृती आलं. पण अभ्यास, संधी आणि प्रयत्नांच्या आधारे प्रगती करत आहेत. मी मागं कृती म्हटलं होतं, पण समजा संधी घ्या. समाजासाठी कार्य उभारणारे, समाजासाठी व्यक्तिगत कार्य नाही होऊ शकत, भरीव कार्य होऊ शकते. समाजासाठी भरीव कार्य उभारणारे हे युवा प्रज्ञावंत, शास्त्रज्ञ प्रज्ञावंत नाही, हे बरोबर शब्द आहे, तो समान शब्द आहे, लेखक वाचक उद्योजक नाही, युवा प्रज्ञावंत. कारण आपण कोणाबद्दल बोलून राहिलो, तरुण मंडळीबद्दल. आणि म्हणून समाजासाठी भरीव कार्य करणारे हे युवा प्रज्ञावंत येणाऱ्या पिढीसाठी नव्या प्रकाशवाटा तयार करतील, निर्माण करतील. हा सेन्स असला पाहिजे आपल्याला. कोणतंही वाक्य घ्या, कोणताही क्लोज, हे 5 मार्कांना असते. वाचन गरजेचं आहे, म्हणजे नेमका कोणता शब्द इथे लागू शकतो तो सेन्स येतो आपल्याला. आणि म्हणून वाचन सराव खूप गरजेचा असतो, तो करत चला. भारताच्या सेवा क्षेत्रातील रिकामी जागा सरलेल्या सप्टेंबरमध्ये मोठी वाढ होऊन ती 13 वर्षांतील साखळीतील सक्रियतेत मोजल्या समाजामध्ये किंवा कृतीत. भारताच्या सेवा क्षेत्रातील साखळीतील, साखळीत आहेच, सक्रियतेत सरलेल्या सप्टेंबरमध्ये मोठी वाढ होऊन, सक्रियतेतही आहे, भारतीय सेवा मोजलेल्या नाही, सामान्यांमध्ये नाही, कृतीत नाही, चूक. भारताच्या सेवा क्षेत्रातील सक्रियता, सेवा क्षेत्र कसं आहे, सक्रिय आहे. गुड्स आणि प्रोडक्ट्स, दुकानात जातो आपण, पैसे देतो, तो आपल्याला वस्तू देतो. मात्र गुड्स म्हणजे सेवा, सॉरी गुड्स आणि प्रोडक्ट एकत्रच घ्या, इकडे सर्व्हिस घ्या, सर्व्हिस, गुड्स आणि प्रोडक्ट्स. काका मला वस्तू द्या, पैसे घ्या, वस्तू द्या. पण सर्व्हिस म्हणजे काय होते, आपण सॉफ्टवेअरची सर्व्हिस घेतो, आपण दोघंही पण या ॲपची सर्व्हिस घेऊन राहिलो, यूट्यूब आपल्याला सर्व्हिस देऊन राहिलो, तुम्ही तिकडे आहे, फी भरली, इथे आले, मी तुमचा अभ्यास घेऊन राहिलो, तुम्हाला क्लास शिकवून राहिलो, ही सेवा आहे. डॉक्टरकडे गेलो, वकिलाकडे गेलो, CA कडे गेलो, ती सेवा आहे, वस्तू देत नाही ते. ठीक आहे ना. म्हणून सेवा क्षेत्र जे आहे, सेवा क्षेत्र भारतातलं हे खूप मोठं आहे. म्हणते ते भारताच्या सेवा क्षेत्रातील सक्रियतेत सरलेल्या सप्टेंबरमध्ये मोठी वाढ होऊन, आता ॲक्च्युली मागं मी साखळे बोललो होतो, सक्रियतेत म्हणा, होऊन ती 13 वर्षांतील
उच्चांकी पातळीवर खालच्या उत्कृष्ट किंवा उच्चांकी, पण पातळी ही इथं उच्चांकी शब्द जास्त लागेल, कारण उच्चांकी पातळीवर पोचलेल्या मासिक सर्वेक्षणातून पुढे आले. आता पुढे आले मागणीतील भक्कम वाढ आणि रोजगार निर्मितीत. मागणी तर भक्कम वाढलीच आणि रोजगार निर्मिती काय झाली, मग वाढ झाली, तुटण्यात नाही झाली. वाढ किंवा सातत्य, सुधारणा किंवा नाविन्य नाही, सुधारणा होऊ शकते. वाढ आणि रोजगार निर्मितीत सातत्य, यामुळे एकूण व्यवसाय स्थितीमध्ये रोजगार निर्मिती एक तर वाढ होईल किंवा सातत्य राहील. दोनपैकी एक हे जास्त वाटते किंवा मला हे वाटते, पण हे पकडून घेऊ. सातत्य वाढलं ना, वाढ एकदम वाढ झाली पण थांबली असं तर नाही जाय, सातत्य होऊन राहिलं. आता 3% सेवा क्षेत्रानं घेतलेला आहे, पहिले जो 0.3 होता, ॲक्च्युली 52% वाटतं बहुतेक सेवा क्षेत्र आपल्या भारतामध्ये. असो, सातत्य वाढ, ओके वाढ. हे 0.3% किराणावाले होईल, रिटेलवाले, रिटेल इंडस्ट्रीला. सातत्य पकडा. व्यवसाय स्थितीमध्ये बदल, वितरण, सुधारणा, नियोजन, समापन. सुधारणा बघून घेऊ आपण एकदा. मागणीतील भक्कम वाढ आणि रोजगार निर्मितीत सक्रियता म्हणजे सातत्य, यामुळे एकूण व्यवसाय स्थितीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. बरोबर आहे. भारतीय सेवा क्षेत्रातील अधिक निकाल या सर्वेक्षणातून पुढे आले. तर सकारात्मक निकाल, वैचारिक मोलाचा महत्त्वाचा नकारात्मक हे तर होणार नाही. ठीक आहे ना. सकारात्मक निकाल इथून पुढे आले. प्रश्न या बुकमध्ये आपण चांगला सराव घेतलेला आहे. आता रिकाम्या जागा बघा. रिकाम्या जागा, आता या रिकाम्या जागांमध्ये आपल्याला एक तो सेन्स पाहिजे, शब्द कोणता असावा. दुसरी गोष्ट, शब्द कसा असावा तोही सेन्स असला पाहिजे. म्हणजे एक शब्द लेखनामध्ये मोडतो काय, शब्द लेखनाच्या नियमामध्ये मोडतो काय, जर तू चुकत गेला, ठीक आहे ना. आणि मग बघा, इथे तुम्हाला शब्दांची जाण असली पाहिजे. काही प्रश्न असे असतील स्पेलिंगची जाण असली पाहिजे. संत कबीरांनी आपल्या विचारांचा प्रचार हिंदीतून केला. त्यांनी मूर्तीपूजेस विरोध करून लोकांना भक्ती मार्ग पटवून दिला. कबीरांचे काय प्रसिद्ध होते आहेत, ते रामाचे भक्त होते. कबीरांचे काय दोहे प्रसिद्ध आहेत. ठीक आहे ना, असा अर्थ. दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला. बरोबर आहे. सर्व नदी नाले दुथडी. दुथडी म्हणजे काय, पूर्ण पाणी इथपर्यंत असं पाणी होणं. दुथडी, 2 थड, दुथडी भरून वाहू लागले. निसर्गाच्या कृपेने बळीराजा म्हणजे शेतकरी धास्तावला, झेपावला, दुखावला, रडवला की सुखावला. कॉमन सेन्स आहे तो. जर प्रत्येकाला अमेरिकनसारखे जगायचे असेल, अमेरिकनांसारखे, तर आपल्याला 5 पृथ्व्यांची गरज आहे. गांधींनी म्हटल्याप्रमाणे भुकेवर प्रमाण ठेवले, प्रश्न ठेवले, नियंत्रण ठेवले, तरच निसर्ग साऱ्यांना पोटापुरते देऊ शकतो. तर ते नियंत्रण येणार. या ठिकाणी भुकेवर नियंत्रण ठेवा. हे लक्षात ठेवून शाश्वत वापराच्या तत्वात आपण संतुलित वाढीसाठी उत्तर शोधली पाहिजे. वाक्य खूप गहन आहे, परंतु भुकेवर काय नियंत्रण ठेवलं पाहिजे. ठीक आहे. भुकेवर प्रमाण, प्रश्न, पूर्णविराम तर नाही ठेवू शकत, प्रश्नचिन्ह पण नाही. इथं बघा ना, गांधींनी म्हटल्याप्रमाणे भुकेवर प्रमाण ठेवा. होईल का नाही, प्रश्न ठेवा नाही, नियंत्रण ठेवा असा अर्थ. म्हणून मग सगळ्यांना पोटापुरते मिळेल. शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या रिकामी जागा बनलेले ज्येष्ठ निवेदक. आता संगीतप्रेमींच्या मंत्रमुग्ध बनलेले का, जीवनशैली बनलेले का, आधारभूत बनलेले का, अविभाज्य बनलेले का, नाही, तर आपण गळ्यातील ताईत बनतो. म्हणजे शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांची हृदय विकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. ठीक आहे, असा अर्थ. भारतीय संविधानाची उद्देशिका. हा संविधानाचा काय उद्देशिका, संविधानाचा काय आधार, मेंदू,
ॲक्च्युली आत्मा असतो, मेंदू किंवा आधार नाही, मूलभूत भयशून्य किंवा आधार नाही, चूक. तर हे शब्द असलेले माहीत असले पाहिजे नेमके वापरायचे कोणते. जर सराव चांगला केला या पुस्तकातून किंवा आपल्या कोर्समधून तर तुम्हाला आज जेवढे मिळत असतील मार्क्स त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मिळेल आणि आपण जगाच्या एक पाऊल पुढे असू. ठीक आहे, थांबू. नंतर आता हे तिसरं लेक्चर झालं ट्रान्सकोअर, चौथं होईल त्यामध्ये आपण काही कॉन्सेप्ट पाहू आणि मग होईल व्होकॅब्युलरीवर. ठीक आहे, आणि तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर्स शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, टेलिग्राम ग्रुपवर किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, आणि मित्रांसोबत सांगा हे ॲप इन्स्टॉल करून बघा, त्यामधले कोणते कोर्सेस आवडले तर ते घ्या. ठीक आहे, आणि सराव करा, सराव खूप जास्त महत्त्वाचा असतो. थँक्यू.